ची ओळख आहे या सह्याद्री क्रिकेट आशियामध्ये, तोच मात्र आज गावासाठी खेळतोय. ग्रामीण क्रिकेट खेळत जातं. यातले बरेचसे खेळाडू पाहिले तर व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खेळतात. खेळ तितकाच चांगला राहिलाय. सह्याद्री क्रिकेट आशियाचं नाव मात्र साता समुद्रा पलीकडं कसं न्यायचं तर ह्या खेळाडूंनी नेलंय. अर्थातच आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सागरला, बॅटिंग स्ट्रायकिंग एंड वरती पाहिलं तर वैभव आहे. स्ट्रायकिंग एंडला वैभव आहे, नॉन स्ट्रायक एंडला विक्रम आहे. विक्रम पाहिलं तर या संघाचा कॅप्टन. एस धावा आम्ही रचू असं त्याच्या माध्यमातून आश्वासन दिलं होतं. एस पहिला चेंडू फेकी केला जातो. लेट्स प्ले. हे छोटस पूर्ण होत आहे. एस पहिला चेंडू वेगवान चेंडू. आता मात्र पहिला चेंडू फॉलो थ्रो मध्ये अडवला जातोय. पहिल्या चेंडूला मान दिला जातोय. पहिला चेंडू येतोय निर्धाव. अर्थातच सूर्याची वाडी विपक्ष टीम बाबळवाडी या दोन संघांच्या माध्यमातून हा सामना चालू आहे. निर्धाव चेंडू. एस पंच रवी सर आपणास कळवतात हा निर्धाव चेंडू आहे. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव घेतलाय. सलगचे दोन चेंडू निर्धाव घेतले सागरच्या गोलंदाजीमध्ये. सबमरीन डिलिव्हरी पुन्हा एकदा पाहिलं तर तिसरा चेंडू निर्धाव येतो. एक धार आहे या गोलंदाजीमध्ये. धार पाहिली तर चेंडू वळवतोय आपण. चेंडू वळवत असताना मात्र कोण बदलला जातोय, कोण बदलला पाहिलं तर वाऱ्यामध्ये हेका वेग येतोय. चेंडू पाहिलं की तर सलग 3 चेंडू निर्धाव घेतलेत फलंदाज वैभव मोरेच्या फलंदाजीवरती, जो मात्र आजच्या दिवसामध्ये चमकला गेलाय मात्र वैभव मोरे आजच्या दिवसामध्ये टीम सूर्याची वाडी संघाच्या माध्यमातून. पहिली एंट्री सह्याद्री क्रिकेट आशियामध्ये या संघाची. खेळ तितकाच चांगला राहिलाय. या संघाचं प्रदर्शन तितकंच चांगलं राहिलंय. या संघाचं बॅटिंग पेअर पाहिली, ओपनिंग पेअर पाहिली तर विकी अर्थातच विक्रम संवेत वैभव एक चांगली ओपनिंग पेअर आहे. त्यांना रोखून ठेवलंय, त्यांना पुन्हा एकदा रोखून ठेवलंय. सलगचा चौथा चेंडू निर्धाव घेतलाय. छाप सोडतोय या स्पर्धेमध्ये. अर्थातच आजच्या संध्याकाळमध्ये सागर स्ट्रायकर बॉलर आहे. या संघाचा स्ट्रायकिंग गोलंदाज का म्हणून मला निवडलं जातं हे सांगून देतोय संपूर्ण सह्याद्री क्रिकेट असोसिएशनला. सलगचे चार चेंडू निर्धाव घेतलेत फलंदाज वैभव वरती. हे सहजासहजी अशक्य गोष्टी आहेत, शक्य केल्या जाते सागरच्या माध्यमातून. आता मात्र 2 चेंडू 4 चेंडू शांत ठेवले, बेड्या ठोकल्यात. शेवटचे 2 चेंडू. एस फटका खेळलाय. स्ट्रेट डाऊन फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक असेल लॉंग ऑफ वरती चेंडू फील्ड करतो तोपर्यंत एक धाव दुसऱ्या धावेसाठी कॉल होता. बॅकअप ही चांगला मिळतोय. या 5व्या चेंडूवरती एक धाव खर्चित करतोय संघाच्या धाव संख्येचा श्री गणेश होतोय. संघाची धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 1 वरती. शेवटचा चेंडू आहे या षटकामधील. अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामधील. तदनंतर पाहिलं तर रिस्ट्रिक्शन्स ओपन मधील एक संधी निर्माण होईल, बेनिफिट मिळेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. चांगला फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक असेल, जेल पकडली जाईल का? जेल मात्र जमिनीला दान केली जाते. जीवदान मिळते विक्रमला. फटका थोडासा फसला गेला. त्यानंतर पाहिलं तर स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या माध्यमातून थोडीशी चूक झाली. चूक झाली, चुकीला माफी नसते मित्रांनो. आता मात्र ते जीवदान मिळते विक्रमला. चेंडू पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या बिनबाद 2 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती 5 रन केले, जे मात्र अग्निशामन दलामध्ये दाखल आहेत. अर्थातच सचिनजी जाधव या सह्याद्री क्रिकेट आशियाचे उपाध्यक्ष साहेब त्यांच्या जवळ चेंडू सोपवला गेलाय. त्यांचा सामना करेल विक्रम. फटका खेळला जातोय. फटका थोडा फसला गेलाय. क्षेत्ररक्षक त्यानंतर डीप मिड विकेट रिजन मध्ये झेल मात्र पकडली जाते. बाद होतोय. अर्थातच कॅप्टनला माघारी परतावं लागतंय. होतंय पहिल्या विकेटचं पतन. बॅक टू दी पेव्हिलियन. विक्रम निघालाय माघारी.
इस फलंदाजी घेतली होती, टॉस विन होऊन का घेतली, त्यानंतर पाहिलं तर थोडंसं आपल्या शब्दावरती खेळाडू वर्ग पाहिलं तर आतापर्यंत शांत ठेवलेत, कारण की दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू पूर्ण झालाय, अर्थातच दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल कंप्लीट झालाय. संघाची धावसंख्या आतापर्यंत 2 धावा, धावफलकावरती एक गडी बाद. नवीन फलंदाज दीपक गेला स्ट्रायकिंग एंड वरती. पुन्हा एकदा फटका खेळलाय. टिप्स किंवा लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असेल तो चेंडू फील्ड करेल का, हे चेंडू फील्ड केला जातो, डाव्या हाताने चेंडू फेकी केला जातो, अर्थातच रॉकेट आर्म बॅकअप ही मिळतोय. एकच धाव असेल, एका धावेनिशी समाधान मानावं लागतंय, अर्थातच संघाची धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचले. चेंडू झाले 2 पूर्ण. गोलंदाज सचिन जाधव. इस 2 चेंडू फेकी करत असताना एक धाव खर्चित केले. इस पुन्हा एकदा रायझिंग डिलिव्हरी. आता मात्र पाहिलं तर चेंडू कलेक्ट केला जातोय, त्यानंतर पाहिलं तर फेकी केला जातोय, अपील केली जाते. पंच मात्र अपील फेटाळून लावतात, अर्थातच स्क्वेअर लेग पंच महेश सर आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून अपील फेटाळून लावले. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो, टीम मीटिंग कोणी करू नका. इस 3 चेंडू पूर्ण झालेत या षटकामधील. अर्थातच सचिन जाधव गोलंदाजी करत असताना आता मात्र चांगली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. मागील चेंडू पाहिला तर रायझिंग डिलिव्हरी, अर्थातच चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी खातोय आणि सरळ विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सेंटर ऑफ द अट्रॅक्शन या सामन्याचा केंद्रबिंदू म्हणून उभा आहे. पहिल्या डावामध्ये पाहिलं तर या संघाची चांगली कामगिरी पाहायला मिळते, अर्थातच पाबळवाडी टीम, तारकेश्वर 11 पाबळवाडी टीम. पूर्वार्ध पाहिला तर आतापर्यंत या संघाच्या नावावरती राहिल्या. अजून 2 षटकं शिल्लक आहेत. दुसऱ्या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. चौथा चेंडू फेकी करतील सचिन 2 वैभव. एस वैभवच्या बॅटमधून फटका आलाय. क्षेत्ररक्षक असेल पहिला टप्पा, दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू फील्ड करतो, तोपर्यंत एकदा दुसऱ्या डाव्यासाठी कॉल आहे. फेकी चांगली केली जाते, डायरेक्ट हिट पाहायला मिळते, परंतु सेफ असेल फलंदाज. काही लाजवाब क्षेत्ररक्षण नजराना पाहायला मिळतोय आपणास, अर्थातच माहीच्या माध्यमातून. थोडासा लेट झाला परंतु थेट मारला होता स्टंप वरती, परंतु सेफ असेल फलंदाज. या 2 धावा असतील, या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 5 वरती, अर्थातच 1 बाद 5 धावा. 4 चेंडू पूर्ण. विकेट किपर आलाय. थोडंसं कान मंत्र दे जाणलं जातं. सेंटर ऑफ द अट्रॅक्शन बोलल्याप्रमाणे एलेक्स आपण पाहतोय, ज्याच्या माध्यमातून सामना चालवला जातोय. दुखतीनस जवळजवळ पाहिलं तर या यष्टीरक्षकाला माहित असते, पाहायला गेलं तर आयुष्य असोवा क्रिकेटचा खेळ, जवळचेच आपणास बाद करायला बसलेले असतात. म्हणजेच यष्टीरक्षक आपण पाहतोय तो मात्र खूप जवळ उभा असतो, तो मात्र बाद करण्याची ताकद ही ठेवतो. आयुष्यामध्ये असंच देखील असतं, जवळची लोक आपणास बाद करण्याची ताकद ठेवतात. तसंच क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतोय जवळचा यष्टीरक्षक आपणास बाद करण्याची ताकद ठेवत असतो. आता मात्र मागील चेंडू अतिरिक्त धाव असेल. संघाची धाव संख्या 6 धावा. एस फटका खेळला जातोय, ट्रेडमार्क फटका येतोय वैभवच्या बॅट मधून, अर्थातच वैभव मोरेचा एक सिग्नेचर शॉट. जातोय चेंडू सरळ सीमारेषे पार, अर्थातच मॅक्सिमम. से 4 धावा. सोळा धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या ऑन स्कोअर बोर्ड वरती 16 धावा आपण पाहतोय. अर्थातच दीपक आणि वैभवच्या माध्यमातून या धावा रस्त्यात जात आहेत.
एस पंचांना विनंती असेल स्पीडअप घ्यायचा आहे, कोणताही वेळ न दवडता सामना लगेच सुरू करून घ्या. एस डायरेक्ट हिट पाहायला मिळते, पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे, लास्ट जवाब क्षेत्ररक्षण एस वाईड असेल, परंतु एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, ती मात्र धाव मागात पडते. अर्थातच वैभव मोरेला माघारी जावं लागतं, होतंय दुसऱ्या विकेटचं पतन. अर्थातच दुसरा सलामीवीर माघारी गेलाय, म्हणजेच वैभव माघारी गेलाय. स्नो बॉल आहे, पंच निर्णय कळवायचा आहे आपला. स्नो फ्री हिट असेल, फ्री हिट आहे, फलंदाज बाद पाहतोय आपण. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू डिलिव्हर झालाय, अर्थातच नो बॉल असेल, पंचांच्या माध्यमातून निर्णय कळवला जातोय. पुढील चेंडूवरती फ्री हिट लागू असेल. फलंदाज अजय, जो मात्र MSF दलामध्ये दाखल आहे, तो मात्र आता जबाबदारी घेतोय अंगावरती आपल्या संघाची. अर्थातच सूर्यशिवाडी टीम स्टॅकिंग एंड वरती खेळेल. या दोन फलंदाजांना संधी असेल फ्री हिट वरती एक मोठा फटका खेळण्याची. फ्री हिट वरती फलंदाज फक्त धावचीत ग्राह्य धरला जाईल याची नोंद घ्यायची. रनआउट फक्त बाद धरला जाईल याची नोंद घ्यायची. क्षेत्ररक्षक वर्गाने कोणीही झेल पकडल्यावर जल्लोष करू नका, अन्यथा पुन्हा एकदा आपल्या संघाला नुकसान मिळेल. विनंती असेल पंच लगेच सामना चालू करून घ्या, कोणताही वेळ न दवडता. पंच रवी सर, महेश सर, आपणास शंकर आपण पाहतोय पहिला चेंडू फेकी करतोय. फ्री हिट वरती फटका खेळलाय, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक असेल. एक धाव दुसऱ्या धाव्यासाठी कॉल रोखलं जाईल, नाही रोखलं जाते. एकच धाव आपण पाहतोय या पहिल्या चेंडूवरती रचली जाते, हर्षित केली जाते. एक धावेनिशी धाव फलक वाढतोय, धाव फलक पाहिलं तर आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. अठरा धावा धाव फलकावरती लगावले गेलेत पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती शरदला पाहतोय, शंकरला पाहतोय. चेंडू वळवलाय, चेंडू कट केला जातोय, चेंडू मात्र फिरवला जातोय. चेंडूवरती जादूची बोटे फिरवली जातात. फिरकीचा जादूगार अर्थातच मुकुटरावजी यांच्या नंतर फिरकीचा वसा जपणार एक आपण पाहतो सह्याद्रीतील गोलंदाज अर्थातच शंकर आहे. शंकरनं पाहिलं तर आतापर्यंत आकर्षित केले. चेंडू वळवत असताना फटका खेळला जातोय. पुन्हा एकदा तेच समीकरण पाहायला मिळते. दीपकला मात्र चेंडू सापडत नाही, चेंडू शोधून काढला जातोय परंतु सापडत नाही. चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अर्थातच सलग 2 चेंडू निर्धाव घेतलेत. चेंडू झालेत पूर्ण या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर सामना विजय होणं गरजेचं आहे. टीम पाबळवाडीने लवकर जाणून घेतलंय. सूर्याची वाडी टीम पाहिलं तर थोडंसं लेट समजून घेते. आता मात्र थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं, लाईन भरकटली गेली. एस इट इज वाईड. पंचांचा निर्णय कळवला जातोय. या वाईड असेल, या वाईडची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 धावा. 3 चेंडू पूर्ण 19 धावा. एस आता मात्र बॅट फिरवली होती, बॅटची लिडिंग एज पाहतोय आपण. चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अर्थातच बॅक टू दी पेव्हिलियन. दीपक माघारी निघालाय, होते तिसऱ्या विकेटचं पतन. आता मात्र संघ थोडंसं अडचणीत आहे. कोण येईल या संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी. एस पॅडी गेलाय, पॅडीने मात्र जबाबदारी घेतली. मी जातो, मी धावा बनवतो, मी धावांचा डोंगर उभा करतो. एस पॅडीने जबाबदारी घेतली. पॅडीच्या समेत पाहिलं तर अजय हे, परंतु आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडू फेकी केले. 4 चेंडू फेकी करत असताना धावा मात्र खर्च केल्या 3.
चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले. अचूक टप्पा मी बोललो जाते. फिरकीचा वसा जपणारा अर्थातच मुकुटरावजींच्या नंतर फिरकीचा वसा जपणारा एक खेळाडू, एक लहानसा खेळाडू आपण पाहतोय जो मात्र फिरकीचा वसा जपतो. या सह्याद्री क्रिकेट आशियामध्ये फिरकीचा जादूगार म्हणून त्याला ओळखलं जाईल, नक्कीच ओळखलं जाईल. जो मात्र चेंडू वळवण्यात माहिर आहे. आपली जादूची बोटी त्या चेंडूवरती फिरवतोय. चेंडू वळवला जातो त्याच्या माध्यमातून. 4 चेंडू पूर्ण, 5वा चेंडू फेकी केला जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती पॅडी असेल, नॉन स्ट्रायकिंग एंडला अजय असेल. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय विनंती आहे. फटका खेळला जातोय. फॉलो थ्रू मध्ये अडवायचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे तो मात्र कोणती चूक करत नाही. तोपर्यंत एक धाव धावून काढली जाईल. फटका खेळला जातोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे सरसावून खेळायला फटका जातोय सरळ सीमा रेषेपार. येतोय अजयच्या बॅट मधून एक विस्फोटक फटका. अर्थातच मॅक्झिमम षटकार आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती षटक संपवलं जातं या षटकारानिशी. तिसऱ्या षटकाची सांगता होते या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले 26 वरती. 26 धावा, गडी बाद झालेत 3. शेवट षटक आहे. हाणामारी षटक आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट अर्थातच स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट घेऊन आलेत. एलेक्स यांना 5 रन केले. अर्थातच बॉलिंग ट्रॅक वरती आणलं जातं. ओव्हरती विकेट उजव्या हाताने मारा करणारा वेगवान गोलंदाज तो मात्र तोही तरबेज आहे चेंडू वळवण्यात. फटका खेळला जातो. फटका फसला जातो स्ट्रायकिंग एंड वरती. आता मात्र स्ट्राईक स्वतः जवळ ठेवतोय. बायच्या स्वरूपात पाहिलं तरी एक धाव रचली जाते, क्रिएट केली जाते. याच धावा एक मोठा डोंगर उभं करण्यात साथ देत असतात. छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. टीम सूर्याची वाडी या छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करते. अर्थातच बॅटर अजयच्या माध्यमातून एक चिकी रन, अर्थातच 4ठी धाव. वाईड आहे. पंचांचा निर्णय वाईड आपण पाहतोय. एक अतिरिक्त धाव. दडपण नसेल. अजय मात्र लय मध्ये फलंदाजी करतोय, फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय. मागील चेंडूवरती षटकार खेचला. त्यानंतर पाहिलं तर अजयने मात्र एक प्रेशर क्रिएट केले गोलंदाज एलेक्स वरती. परंतु याच प्रेशर मधून खेळाडू बनला जातो, याच अनुभवातून खेळाडू बनला जातो. तो मात्र यशाच्या शिखरावरती जाऊन पोहोचतो. आता मात्र बायच्या स्वरूपात धावा किती मिळतील? वाईड प्लस 4 धावा मिळतील का? एस वाईड प्लस 4 धावा. दुष्काळ 13वा महिना आपण पाहतो टीम पाटणवाडीसाठी. आता मात्र वाईड असेल. वाईड प्लस 4 धावा, अशा 5 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. या 5 धावेनिशी मजल मारेल धाव फलक. आता मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 33 धावा. हे सन्मानजनक स्कोर उभा करत असताना अजयला आपण पाहतोय. अजय पाहिलं तर एक दडपण क्रिएट करतोय, प्रेशर क्रिएट करतोय. प्रेशर पायी पाहिलं तर गोलंदाज आपली लाईन विसरतोय. लाईन विसरत असताना क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक पाहिलं तर थोडे गोंधळून जात आहे. चेंडू जातोय सरळ कार्पेटला गुदगुल्या करत सीमारेषे पार. अर्थातच चौकाराला बायच्या स्वरूपातील. क्षेत्ररक्षकांना पाहिलं तर थोडस क्लोज आणलं जाते लेग स्लिपला. फटका खेळलाय. फटका मात्र आकाशाला चुंबन देऊन आला. चेंडू जाणार आहे सीमारेषे पार, नक्कीच जाणार आहे. चेंडू सीमारेषे पार येतोय. दुसरा षटकार अजयच्या बॅट मधून. काय लाजवाब फलंदाजी राहिले. ऐकायला मात्र तयार नाही, शांत बसायला मात्र तयार नाही. आपल्या संघासाठी आता मात्र धावून आलाय. एक जबाबदारी घेतली, जबाबदारीवरती खरा उतरतोय. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहतोय, दाखवला जातोय स्क्रीनवरती. काय फटके लगावतोय. जर्सी नंबर 7 अजय असणार आहे. 39 धावा ऑन स्कोर बोर्ड वरती लगावले गेलेत. हे आपल्या क्षेत्रामध्ये तरबेज आहे. त्यानंतर पाहिलं तर क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील तरबेज आहे. 2 चेंडू पूर्ण झाले. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फटका खेळला जातोय. फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून खेळला जाईल का सीमारेषे पार? प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षकाचा चेंडू मात्र सापडत नाही. चेंडू जातोय सीमारेषे पार. अजयच्या बॅट मधून आलाय सलगचा दुसरा मोठा फटका, अर्थातच चौकार. या 4 धावेनिशी आता मात्र धाव फलक जाऊन पोहोचलाय 44 वरती. हेच एक मोठा सन्मानजनक स्कोर उभा करत असताना आता मात्र एक मुखावरती स्मित हास्य पाहायला मिळत आहे. अर्थातच अजयच्या जर्सी नंबर 7 चांगली फलंदाजी पाहायला मिळते. जेव्हा कोणी नसतं तेव्हा मात्र अजय फिक्स असतो. जिथं रिस्क असते तिथं मात्र अजयची एंट्री फिक्स असते. हेच आपण पाहतोय अजयला.
एस फटका खेळलाय पुन्हा एकदा मानसरोवर स्टेशन दाखवलं अजयच्या बॅट मधून येतोय घणाघाती प्रहार दस्तक पे मस्तक देते हुई गेंद जा रही है सीमा रेखा पार अर्थातच मॅक्सिमम आपण पाहतोय या 7 धावेची पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 49 वरती होईल का अर्धशतक या संघाचा जो संघ मात्र पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये थोडासा अडखळत प्रवास करत होता त्यांनी मात्र आता मजल मारले त्या संघाने मात्र अजयच्या जीवावरती पाहिलं तर धाव फलक तब्बल 49 धावावरती जाऊन पोहोचवलाय या संघाचा गोट्या पाहिलं तर आता जल्लोष करतोय आक्रोश व्यक्त करतोय नक्कीच अजयवरती सर्वजण खुश असतील अजयने मात्र खेळ दाखवलाय चेंडू मात्र आतापर्यंत 4 पूर्ण झाले 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अजय मात्र शांत बसायला तयार नाही फटका खेळलाय फटका खोदून काढलाय पुन्हा एकदा अजय मात्र सलामी देतोय एस खुश आहे दोन्ही हात आकाशाकडे करतोय मी खेळणार आहे मी माझ्या संघासाठी खेळणार आहे मी धावा बनवणार आहे माझ्या संघाला असं एकटा सोडणार नाही नक्कीच अजय त्या करा उतरलाय चुंबन देतोय आपल्या बॅटला जिने मात्र आतापर्यंत साथ दिले जिने मात्र आतापर्यंत कधीच साथ सोडली नाही त्याच बॅटला चुंबन दिलं जात आहे तीच धावून आले या वाईट वेळेमध्ये अजयसाठी अर्थातच आपण पाहतोय खेळपट्टीला देखील नमन केलं जात आहे एस रिस्पेक्ट केला जातोय अजयच्या माध्यमातून या क्रिकेटचा एस क्रिकेटचा रिस्पेक्ट करा क्रिकेट असा खेळ आहे जो मात्र क्षणामध्ये एखाद्याला हिरो बनवू शकतो क्षणामध्ये एखाद्याला झिरो बनवू शकतो एस अजयला हिरो बनवलं जातं या सामन्यामध्ये शेवटचा चेंडू आहे LX2 अजय साखू टप्प्याचा चेंडू आता मात्र बॅटची एज लागली जाते एस बाद होतोय स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहायला मिळते अजयने मात्र बोट वर केलंय मी बाद आहे आता मात्र हे षटक संपतंय पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फलकावरती 55 धावा नक्कीच एक चांगला खेळ पाहायला मिळाला संघ पाहिलं तर सलामीवीर दोन माघारी गेले होते अजय गेला होता मी खेळणार आहे मी चांगला खेळ दाखवणार आहे काय लाज जवाब फटके मारलेत नक्कीच मित्रा कडक खेळलायस तू 7 चेंडू मध्ये 29 धावा रचले गेलेत लाज जवाब फटके चौफेर बल्लेबाजी पाहायला मिळाली अजयच्या बॅट मधून जर्सी नंबर 7 स्पीडअप घ्यायचंय थोडंसं पाबळवाडी टीम मैदान खाली करायचंय मैदानाचा ताबा घेईल टीम सूर्याची वाडी यानंतर होणारी मॅच आहे जंगलवाडी विपक्ष जळव टीम टॉस का बॉस मध्ये दोन्ही संघांच्या कॅप्टननी जंगलवाडी विपक्ष सना 11 जंगलवाडी विपक्ष जळव टीम दोन्ही संघांच्या कॅप्टननी याचे टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाईल यानंतर होणारी मॅच असेल यानंतर होणारी मॅच आहे सामना सुरू करून घ्यायचा आहे पंच आपणास विनंती असेल यानंतर होणारी मॅच आहे जळव ज्योतिबा विपक्ष जंगलवाडी टीम जाना 11 जंगलवाडी टॉस का बॉस मध्ये यायचंय टीम कॅप्टन्स आपली इथं वाट पाहिली जाते
इस टॉस का बॉस मध्ये टॉस केला जातोय शुभम दादा यांच्या माध्यमातून हा टॉस केला जातोय त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय अर्थातच टीम जळव विपक्ष टीम जंगलवाडी कॉल कोणाचा असेल एस छापा काटा स्पिन दी कॉइन स्पिन दी कॉइन नाणेफेक करायचे शुभम दादा आयोजक वर्ग छापा कॉल आहे इस काटा टॉस विन टीम जळव ज्योतिबा आपला महत्वाचा निर्णय काय असेल कॅप्टन एस डिसिजन पेंडिंग असेल पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये चांगलं कामगिरी पाहायला मिळेल आपल्या संघाच्या माध्यमातून याच सामन्यामध्ये अशीच कामगिरी पाहायला मिळेल का ह्या सामन्यामध्ये आम्ही थँक्यू आपला डिसिजन पेंडिंग ठेवलाय आपण थँक्यू सो मच जाऊयात जाना 11 जंगलवाडी कॅप्टन निर्णय डिसिजन पेंडिंग ठेवलाय आपण तयार कायम असता कोणताही डिसिजन असू द्यात बॅटिंग आली तर बॅटिंग करणार गोलंदाजी तर गोलंदाजी करणार काय असेल आपलं स्ट्रॅटर्जी गोलंदाजी आली तर आपण कितीपर्यंत रोखलं जाईल गोलंदाजी 40 पर्यंत टार्गेट तेच प्रयत्न असेल आमचा 40 पर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू हेच रोखलं जाईल जर फलंदाजी जर तुमच्या जवळ आलेच नशिबाने तर किती धावा ठोकल्या जातील 50-55 प्लस करायचा प्रयत्न करू एस 55 धावाच्या पुढे केलं जाईल थँक्यू सो मच भेटूयात पुढच्या सामन्यामध्ये जाऊयात पुन्हा एकदा ओव्हर दी कॉम बॉक्स सामना पण पाहतोय अर्थातच पापडवाडी विपक्ष सूर्याची वाडी चौकार येतोय बॅटर पाहिले तर सचिनजी जाधव यांच्या बॅट मधून चौकार आलाय दोन चेंडू पूर्ण 5 धावा अजय पाहतोय आपण अजयने मात्र फलंदाजी करताना एक सन्मानजनक स्कोर उभा केला एस बॅक टू बॅक सलगचा दुसरा मोठा फटका पाहतोय जे काम अजयने केलं ते काम मी का करू शकत नाही एस पाहिलं तर सुरुवात करून दिली मेंडेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फायदा उचलला जातोय अर्थातच अजयवरती हल्ला चढवला जातोय ज्या धावा अजयने क्रिएट केला त्याच धावा खर्चित करतोय अजय अर्थातच जर्सी नंबर 7 मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकी करत असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकी केले धावा मात्र खर्च केले 11 पूर्ण थोडस स्पीडअप घ्यायचं विनंती असेल टीम कॅप्टन वर्ग दोन्ही संघांचे कॅप्टन्स यानंतर होणारी मॅच आहे जळव विपक्ष जंगलवाडी एस फुल टॉस चेंडू मात्र हवेमध्ये असेल क्षेत्ररक्षक असेल थोडीशी वाट पाहतोय चेंडू मात्र पहिल्या टप्प्यावरती पकडला जातोय एस रॉकेट आर्म पाहायला मिळतोय डायरेक्ट मात्र पाहिलं तर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू फेकी केला जातोय त्यावरती मात्र आता 2 धावा रस्त्यात जातील या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या 4 चेंडू पूर्ण 13 धावा धाव फलकावरती लगावल्या गेलेत या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वरती अर्थातच 5 चेंडू पूर्ण झाले शेवटचा चेंडू अखेरचा चेंडू आहे या षटकामधील अर्थातच अजय आपण पाहतोय आतापर्यंत 15 धावा खर्चित केलेत 55 धावांचा पाठलाग करत असताना 56 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात एक चांगली पाहायला मिळते आता मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक असेल जेल पकडली जाईल का होय जेल पकडली जाते माघारी धाडले जाते अर्थातच संघाचा एक खंदा फलंदाज अर्थातच या संघाचा ढाण्या वाघ माघारी परतलाय म्हणजेच आपण पाहतोय बॅक टू दी पवेलियन सचिनजी जाधव होतंय पहिल्या विकेटचं पतन हे संघ मात्र थोडासा आता अडचणीत असेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 15 धावा एक गडी बाद 15 ऑन स्कोर बोर्ड वरती लगावल्या गेलेत स्पीडअप घ्यायचंय धावत यायचंय टीम मीटिंग कमी करा टीम सूर्याची वाडी
एस विक्रम आलाय, विक्रमने मात्र जबाबदारी नाही, चेंडू सोपवलाय विक्रमने दीपकच्या हातामध्ये. एस कॅप्टनचा रोल मात्र इथं पूर्णपणे पार पाडला जातो विक्रमच्या माध्यमातून. स्पीडअप घ्यायचंय. सत्ता मात्र थोडीशी लाईन भरकटतोय का एस इटीज पंचांचा निर्णय वाईड आपण पाहतोय. पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा लागल्या होत्या. तदनंतर मात्र पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती बॅकअप काय असतो तो दाखवून दिला अजयने. फलंदाजी करताना चांगली खेळ पाहिला, तदनंतर गोलंदाजी करताना थोड्याशा धावा खर्चित केल्या, पण एक महत्वाचा गडी बाद केला. अर्थात सचिनला माघारी धाडलं, तदनंतर 5 रन केले. दुसऱ्या षटकासाठी वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक. दीपक आता मात्र थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं जातं. एस पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे, होतंय विकेटचं पतन. अर्थातच आला होता वन डाऊन बॅटर, त्याच्या माध्यमातून तोही माघारी धाडला जातोय. पाहिलं तर पहिला चेंडू एक स्ट्रॅटेजी निर्माण केली. थोडंसं स्पीडअप घ्यायचं, टीम मीटिंग कमी करा मित्रांनो. यानंतर अजून 2 सामने शिल्लक आहेत. स्पीडअप घ्यायचंय. एक चेंडू पूर्ण पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर थोडीशी नकारात्मक चेंडू फेकी करत असताना दीपकच्या माध्यमातून पाहिलं आपण. तदनंतर विकेट घेतली, अर्थातच माघारी धाडलं. खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू पाहिलं तर वाईड. नकारात्मक चेंडू, अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 1 ने वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 17 वरती. 17 धावा ऑन स्कोर बोर्डवरती लगावले गेले. जोपर्यंत सचिन जाधव मैदानामध्ये होते तोपर्यंत मॅच ऑन होते. आता मात्र मॅच ऑन कोण करणार आहे? फलंदाज माही की शंकर. फटका खेळला जातोय. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज, परंतु झेल मात्र पकडता येत नाही. चेंडू जातोय कार्पेटला, गुदगुल्या केलं. क्षेत्ररक्षक धावतोय, जो मात्र येतोय थर्ड मॅन. क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जातो. जीवाच्या आकांताने या धावा वाचवल्या जातात. 2 धावा तिसऱ्या धावेसाठी कॉल. तिसरी धाव पूर्ण केली जाते. या 3 धावा आतापर्यंत आपण पाहतोय या खेळपट्टीवरती पूर्ण केल्या जातात. या 3 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वरती. अर्थात चेंडू झालेत पूर्ण 3, धावसंख्या 20 ऑन स्कोर बोर्ड. वरवरती पाहिलं तर 2 गडींच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेत. लेफ्ट हँड बॅटर पाहतोय आपण, जो मात्र स्ट्रायकिंग एंड वरती. फटका खेळला जातोय. फटका मात्र खेळला जातोय, तितका ताकदीचा फटका. चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार, येतोय चौकार. या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र 24 वरती जाऊन पोहोचेल. विजयाच्या मधलं अंतर असेल का? जर्सी नंबर 100 वाला खेळाडू अर्थातच शंकर आपण पाहतोय. आता मात्र पाहिलं तर चेंडू वाईड. वाईड. आता मात्र थोडासा स्वतःवरती नाराज, थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पाहिलं तर चेंडू यष्ट्यांच्या बाहेरून गेला. तदनंतर पाहिलं तर नकारात्मक चेंडू फेकी केला. वाईड दिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 वरती. चेंडू झाले आतापर्यंत पूर्ण 4. फटका खेळला जातोय. फटका मात्र हवेत खेळला गेला. क्षेत्ररक्षक असेल, झेल कोण पकडेल? झेल जर्सी नंबर 45. एका हाताने प्रयत्न केला होता. 3 खेळाडू आले, तू घे की मी घेऊ, मी घेऊ की तू घेशील. झेल मात्र येऊन सरळ आढळली 3 खेळाडूंच्या मधून जमिनीवरती. सत्ता मात्र जीवदान मिळालंय लेफ्ट हँड बॅटर अर्थातच शंकरला. शंकर पाहिलं तर मोठे फटके सजवतोय. एस विजय महत्वाचा या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर हाच सामना विजय करणं तितकंच महत्वाचं असणार आहे. जाणले गेले, लवकर जाणले गेले. अर्थातच टीम पाबळवाडी गोलंदाजी करत असताना या संघाने खूप साऱ्या धावा खर्चित केल्या. त्यानंतर पाहिलं तर आता धावा रचाव्या लागतील, कमवाव्या लागतील. 5 चेंडू पूर्ण, शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा वाईड. वाईड असेल, थोडस स्पीडअप घ्या. वाईड पाहतोय आपण. दीपकला चेंडू 5 रन केला होता. दीपकच्या माध्यमातून वारंवार चेंडू वाईड फेकी केले जात आहेत. पाहायला गेलं तर या वाईड दिशी संघाची धावसंख्या आता मात्र 28 वरती जाऊन पोहोचल्या. अतिरिक्त धावा खूप खर्च झालेत.
गोलंदाजांच्या माध्यमातून स्कोरवर टप्प्याचा चेंडू इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरतून काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. तब्बल 3 धावा अडवल्या गेल्या, तब्बल 3 धावा पाहिलं तर सेव्ह केल्या गेल्यात आपल्या संघासाठी, अर्थातच अजयच्या माध्यमातून. एक धाव 2 धाव, थ्रो मात्र पाहिलं तर थोडंसं फंबलिंग होत आहे, कन्फ्युजन होतं. चौथ्या धावेसाठी ट्राय केला, आता मात्र फेकी केली जाईल, फेकी मात्र ती चुकीची होते. हेच रोखलं जातं. या 4 धावा आपण पाहतोय. बत्तीस धावा ऑन स्कोर बोर्ड वरती लगावले गेले. आता मात्र शेवटचे 12 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज आहे. 24 धावा आणि 12 चेंडू असतील आपल्या जवळ. अर्थातच टीम पाबळवाडी 32 धावा रचले गेलेत आतापर्यंत धाव फलकावरती. कंटिन्यू करायची मॅच. आमच्या समेत जोडले गेलेत राहुल दादा. पाहतोय आपण सकाळच्या सत्रापासून गुणलेखक पाहिलं तर अतिशय चोखपणे टंकलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. अर्थातच आपण पाहतोय राहुल दादा याच गावचे सुपुत्र आहेत. संघाची धाव संख्या पाहिली तर 32 धावा ऑन स्कोर बोर्ड वरती लगावले गेले. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आता मात्र 12 चेंडू मध्ये 24 धाव्यांची गरज आहे. 24 धावा आणि 12 चेंडू असतील. नॉनस्ट्राईकला पाहिलं तर शंकर झुंज देतो, लेफ्ट हँड बॅटर. शंकरने मात्र आतापर्यंत धावा रचले गेले. शंकर वरती पुन्हा एकदा जबाबदारी असेल. स्ट्रायकिंग एंड वरती माही आहे. माहीच्या माध्यमातून सुद्धा थोडीशी साथ मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती 5 रन केले. स्वतः कर्णधार या टीमची जबाबदारी स्वीकारली. जबाबदारी स्वीकारत असताना खरा उतरेल का? क्षेत्ररक्षण लगावलं जात आहे. क्षेत्ररक्षण पाहिलं तर रचलं जात आहे. अतिशय देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फटका खेळला जातोय. फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक असेल तोपर्यंत 1 धाव. हे चेंडू फिरला जातोय. गली रिजन मध्ये पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्यानंतर होतं, त्यानंतर मात्र त्यानं एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तो त्यावरती 1 धाव. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती जो फलंदाजी करतोय, जो लय मध्ये फलंदाजी करतोय, त्याला मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आणलं जाते. अर्थातच शंकर. फटका खेळला जातोय. फटका पाहिला तर डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याला मात्र चेंडू सापडत नाही. चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार. 4 धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली. आता मात्र 37 धावा धाव फलकावरती लगावले गेलेत. 56 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र सचिन जाधव यांची विकेट पडल्यानंतर तदनंतर बाजू सांभाळली गेली. या शंकरच्या माध्यमातून तो मात्र धावा रचतोय. मात्र 10 चेंडू मध्ये 19 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू पूर्ण झालेत. आता मात्र चेंडू वळवला गेला. चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. लेग बायच्या स्वरूपाती 1 धाव आपण पाहतोय. 1 धावेनिशी संघाचा धावफलक उंचावेल. अर्थातच जाऊन पोहोचेल 38 वरती. 2 गडी बाद 38 धावा. चेंडू झाले 3 पूर्ण. थोडंसं स्पीडअप घ्यायचे विनंती. यानंतर आपण 2 सामने अजून खेळवणार आहोत, याची नोंद घ्यायची. टीम सूर्याची वाडी, टीम डीजे के पाहतोय, ज्यांनी मात्र सकाळच्या सत्रापासून आमच्या आवाजाची काळजी घेतली. थँक्यू सो मच डीजे के. आवाज दिला की लगेच आपलं काम आपण सुरू करायचंय. आता मात्र चेंडू हवेमध्ये. तीन धावा धावून काढल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. थोड्याशा चुका होत असताना या चुकांचा फायदा घेतला जातोय. 3 धावा धावून काढत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. आता मात्र 41 वरती. 4 चेंडू पूर्ण झालेत. 41 धावा. 8 चेंडू मध्ये 15 धाव्यांची गरज आहे. हे 2 चेंडू सेफ काढले जातील का? या 2 चेंडू वरती हल्ला चढवला जाईल का? नक्कीच प्रयत्न केला जाईल फलंदाज शंकरच्या माध्यमातून. वाईड. पंचाचा निर्णय अंतिम असेल.
एस वाईड, इट इज वाईड. आपण पाहतोय एक अतिरिक्त धाव बसले. अतिरिक्त धावेने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 42 वरती. 8 चेंडू 14 धावा. एस 8 चेंडू 14 धावा. एसी बायच्या स्वरूपातील धाव येईल का? एस धाव काढली जाते. धावून धाव काढली जाते. आता मात्र 7 चेंडू 13 धाव्यांची गरज आहे. 13 धावा आणि 7 चेंडू असतील आपल्या जवळ. यानंतर होणारी मॅच आहे जळव विपक्ष जंगलवाडी टीम. यानंतर क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. जंगलवाडी टीम आपणास विनंती असेल, आपल्या क्षेत्ररक्षणासाठी आपणास आमंत्रित केलंय. अर्थातच कॅप्टन विनोद दादा. सामना संपल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कोणताही वेळ न दवडता. आता मात्र हेलिकॉप्टर थोडासा भात्यातून बाहेर काढला. नंतर पाहिलं तर बॅटची काढा लागली. आता मात्र चेंडू जातोय कार्पेटला, गुदगुल्या करत सरळ विजय होतोय चेंडूचा. अर्थ चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार. 4 धावांसाठी आता येतोय विस्फोटक चौकार. षटक संपतंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 47. वेलकम डीजे के के. सत्तेचाळीस धावा. 6 चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू 9 धावा विजयासाठी गरज आहे. या 6 चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज आहे. धाव फलकावरती धावा 47 लगावल्या गेलेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एस फटका खेळला जातोय. फटका मात्र हवेमध्ये जाईल का सीमारेषे पार? क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याला मात्र चेंडू सापडत नाही. चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. आता मात्र येतोय शंकरच्या बॅट मधून हा घणाघाती प्रहार. असतातच पाहायला गेलं तर सोडलं नाही या शंकरनं. आपण पाहतोय स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. अर्थातच शंकर आणि जल्लोष आपण पाहतोय या टीमचा. अर्थातच टीम पाबळवाडी.